साडेसातीच्या नादी मी सकाळी 4ला उठलो. 4ला उठून आंघोळ करून यादव हॉटेलपाशी 5 वाजल्यापासून ते 6:30पर्यंत बसलो तिथं. आणि यावलाच 6:30ला आले. आलोच 10 मिनिटात, आलोच 2 मिनिटात. अरे काय बोलावं असल्यावर काय कळत नाही. अरे माझ्याच नशिबात कसं लिवलेले आहेत काय माहिती. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या पनवती ब्लॉगमध्ये. तर भावांनो काय आणली काल आम्ही दिवसभर काय मला ऑर्डर नव्हती म्हणून पॉलिकॅप भरून ठेवलेलं होतं. तर आमचं शेठ बी आहे सोबत, मनोज बिराजदार भाऊ. काय सांगावं तुम्हाला, त्याला काल रात्री मी 3 वेळा फोन करून सांगितलेलो, भाऊ सकाळी जाताना फोन कर. आता कसा माझी सवय मोडली लवकर उठून जायची, याला फोन कर म्हणलेलो. तर या पादराने काय केलं माहितीये का, रात्री करतो म्हणला. ह्याच्या भरोश्यावर मी बसलो. सकाळी दिदीला आणायला गेलो मी 5 वाजता. आणि तिथं ह्याला फोन केलो, म्हणलं झालं का रे. तर म्हणलं हा चल झालं माझं. म्हणला हे काय म्हणलो. हे परत काय केलं की झोपलंय का काय की याला पुन्हा फोन करला बाई. हे उठणार झालं हे ना. काय सांगा भाऊ, त्याला किती फोन केला माहितीये का मी. त्याला सकाळपासून एक 5 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत एक 12 फोन केला असेल मी त्याला. 12 फोन केला तरी बी हे काय उठणार झालं. ह्यानं काय रिस्पॉन्सच देणार झालं. अरे बापरे म्हणलं, हे झोपलं काय की म्हणलो. आता तर जाऊ द्या म्हणलो, आता झोपलंय तर फोन करावा म्हणलो. तरी बी लास्टला फोन उचलला आहे ना 6 वाजता. 6 वाजता एक फोन उचलला. तरी फोन उचलून आलो म्हणत तिथंच 6:30 वाजवला. सगळा प्रूफ आहे माझ्याकडे. मी एरियातच 6:30 वाजल्यात एरियात आहो. आणि 6:30 वाजता मी एकतर साईन क्रॉस करून पुढे राहतो, नाही तर कुठतर राहतो. आता भाऊ काय सांगावं, मला ही पार्टी माहित नाही म्हणून ह्या 7:30साठी थांबलो मी. नाहीतर मी आतापर्यंत फार त्या पार्टीपाशी जाऊन पोचलो बी असतो. आता किती वाजायला ना माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाइम आहे ना भाऊ एवढं लेट चाललोय. 7:11 7:11 मी एवढा लेट आहे ना पहिल्यांदा चालला भाऊ मुंबईला मी, माहिती आहे का. आणि हे म्हणते माझा रोजचा आहे. आता काय बोलायला रोजचा आहे म्हण. आणि काकानं फोन केल्यावर काय म्हणाले, मी कळंबोलीला पोचाय काय कालबादेवीला पोचला म्हणला. आणि मला फोन करून म्हणते काकाचा फोन आला तर सांग म्हण. बघा हे दलिंद्री योगा असला योगा हे खोटे. बघा हे येणला आईला यार काय बोलावं. चला जाऊ दे भावानो. पण आता मी फुल फॉर्म मध्ये चालला. माझी स्पीड काय कमी नाही, मी फुल पळत चाललो. तरी बी पब्लिक आता वाढत जाते. भाऊ मला टेन्शन एकतर ह्या लोकांचं असतं. ही 4 डुंबऱ्या घेऊन निघाले यांच्या. तर आईला यांच्या निघाले नाही एकदाचा लॉट निघतात आणि पूर्ण पॅक मुंबई. जायला वाजले 3-4 घंटे जायला यायला. एकतरी असले 7:30 लावून ठेवले हे पत्रे लावून ठेवले. काय बनवणार आहेत आणि काय नाही की आता ह्या ब्रिजवर अनेक ब्रिज बांधणार आहेत. काही नाही मला काय करण्यात आले बाबा. असलं एक 7:30 धंदा यार. रोड पण बारीक झालाय प्लस एवढे ट्रॅफिक तर आहे मुंबईमध्ये. मध्येच काम काढून ठेवले ते मी. अशा टायमाला मग तुम्ही एक काम करा, सरळ जाहीर लॉकडाऊन जाहीर करा आणि करा 1 वर्षामध्ये कंप्लेंट. सगळं ना पब्लिक राहणार नाही, ना डिस्टर्ब तुम्हाला होणार नाही, ना आम्ही होणार नाही. चालू करा परत. लॉकडाऊनला लय मजा आली यार, काय सांग नका तुम्ही. तर चला लय मोठा ब्लॉग होईल आपला. तर आपण जाऊ तिकडं खाली करायच्या जागेवर जाऊन भेटू. ह्या औलादीला पण दाखवतो तुम्हाला. चला पुढं कसं काय नाही. तर लेट झालाय मला, मग निघू द्या. चला मी आता साईनला आलो. मला औलाद सापडलं. मला म्हणलं डिझेल टाकल तो काल रात्रीच. आणि आता म्हणते सकाळी उठल्यावर म्हणलं डिझेल टाकला मी. म्हणला आता ह्यानं बिना डिझेल टाकता ह्यानं पूर्ण साईनला सापडलंय मला. भाऊ एवढा दाबत आला ना. हे बुलेरो सोडलं ना 2-3 गाड्याच्या पुढंच त्यांना आहे. दिसलं तर दिसल. थांबा जरा नाकाबंदी आहे. दिसलं का ब्रिजच्या तोंडाला बराबर चढला रे बघा गाडी. थांबा तुम्हाला दाखवतो, जरा पकडतो जरा मग तुम्हाला भेटतो. ते बघा चाललं बघा. ते बघा चढलं ब्रिज, दिसला का. आता ह्याला पकडतो. थांबा. एवढं जर खोटं बोलले हे ना मला आज. आबा काय सांग नका तुम्ही. थांबा तुम्हाला दाखवतो. सापडला चोर सापडला. खोटारडा चोर सापडलाय हो का. बघा आता तुम्ही लय खोटं बोललंय ना. आयुष्य पत्ता केलं का. आता तोंड बघायचं. आता म्हणू का तुला इथं खोटं बोलतोय नुसतं खोटारडा
बोलणार आहे माणूस असला नाही दाताड काढून. त्याला महाग बाईकवाल्याला जायचं आहे. आता आलो एकदा फायनली आपण पार्टीच्या इथं, पण आपली गाडी इथं खाली होणार आहे, आपली दुसरीकडे गाडी खाली होणार आहे. मी आता पार्किंग नाही म्हणून इथं जिथं मनोजची गाडी लागणार आहे ना तिथं थोडा वेळ गाडी उभा करून मग नंतर जाणार आहे. इथं कसं बावडी आहे, इथं टँकर आहे ते भरायला, ते सगळं टँकर भरायला येते. लावणं चालू आहे. माझी गाडी गेल्यावर दिवस हे आहे काय माहिती. का आले बघा दलिंद्री आली, दलिंद्री एक नुसतं बेन. आता तुम्हाला काय बोला यार, तुम्ही किती खोटं बोला. एवढं बोलणं तुम्ही कुठून शिकला हो, कुठून तुम्ही मला ते सांग. माझे 3 गुरु आहेत. जरा जोरात बोला. माईक. स्वप्नील परसाळगे. कोण आहे? स्वप्नील परसाळगे माझे गुरु आहेत खोटं बोलण्यात. अच्छा. शैलेश बिराजदार, 3ऱ्या नंबरचे आकाश पवार, हे माझे गुरु आहेत. हे तिघ सगळं यांनी शिकवलेत का तुला? का हे असे आमचे सोयरे लोक. एक सुद्धा दिल्लींद्री मेला चांगलं भेटल नाही की रे. एक सुद्धा सोयरा चांगला भेटावं एक बी नाही. असं आमचे लेकरं बिघडू लागले होते. तुम्हाला लाजा बिजा वाटल्यात का नाही? हा तुला लाज वाटायला पाहिजे तसल्याच्या कानातील जाऊलायच मग तू. चायवाला चायवाला आहे माझा दोस्त इकडे ना. आता तिथं जाऊन मस्ती करू जरा. तर लागली माझी गाडी इथं शेटची गाडी. बघा ते पॉलिकॅपचं बोर्ड दिसलं का? इथं गाडी खाली होत्या पॉलिकॅप. मनोज बिराजदार अजून आलं नाही. 9 साडेनऊ वाजता येतात. ते जे 9ला होत्या. माझे केव्हा येते रे? माझे केव्हा येते? 9 वाजता. 9लाच. हे कोण आहे? तुझा मित्र आहे का? यो चायवाला गुड आहे. हा चायवाला आहे. आमच्या सावकारची गाडी चालू झाली. 9:30 वाजलं. ह्याने आहेत का नाही आपली आपली गाडी पहिलं खाली करून जाऊन नंबर देव म्हणला तिकडे जाऊ. बेरिंगला नंबर लाव. पण सूर्या तुझं काय चालू दे मिळेगा? सूर्या तर तू चलने नाही दे. उसका चलने नाही दे रहे. अरे शेट असून ड्रायव्हर लोक शेटला चक फाट्यावर. तो ऐसा क्यों कर रहा है? तो पहले तेरा गाड़ी खाली कर रहा है, फिर हम लोग का गाड़ी खाली कर रहा है. नंबर लगाना है ना मेरे को. भाई फिर पहिले मैं ही उठा के लाया तेरे को. 5 वाजल्यापासून मी याला फोन करून उठून यायला लागला. माझा गुरु त्यानं माझ्या मागून येऊन पुढे गाडी खाली करायला. गुरुचा रात्रीच फोन आलता मला. गुरु टप्परे डोळे करून. बघ दोस्ता यार तुला काय काय बोलला त्यांनी यार. काय म्हणायचे का तुला? नाही काय तर म्हण ना. आता बोलला गुरु आहेत. आकाश माझे गुरु आहेत. त्यांचे चरण. एकच गुरु आहे का? 3 आहेत. 3 बाकीच्या दोनाचे बी नाव घे ना. स्वप्नील परसाळगे, शैलेश बिराजदार, आकाश पवार 3 माझे गुरु आहेत. हेच 3 माझ्या सगळ्या आयुष्याला घोडा लावल्यात. यार काय बोला यार. सोयऱ्यादारात मला तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवले यार. एका नाही. आता यार बघा यानं पटपट खाली करून चाललंय हात गाड्यावर. ते ऑफिस आहे. आता आम्ही 10-11 वाजता जावं यार. हे निघणार लवकर. थांबतायस का मला? नाही नंबर लावायचे. कलयुगचा जमाना यार. आमच्या पार्टीकडे आल्यावर आम्ही असं केलं नाही यार कधी यांना. असला आम्ही अजिबात करतो. ते कोण कराय ना आपल्याला काय करायचे म्हणून तुला सांगायला लागला मी. थांबतोस का नाही? नंबर तू ठेगा ना भाई. हलकट दुनिया हो गई भाई. ऐसा आजकल है ना कोई किसी के लिए नहीं होता है. तर चला मग भावानो जाऊन आपण खाली करायचं. खाली झाल्यानंतर भेटू. तर काय भिवंडीला जायला जाम लागल न लागल. 7:30 जाम. बघू आता काय होईल. बाल्या माझी गाडी झाली खाली. पहिले अकेला कर आता. फिर हुआ ना. फिर चल जाना अभी. किसको बोल रहे तू? इसको सब देख रहे ले इधर बंटा. जाने का नहीं आएगा तू? अरे तू पहिला बोल रहा था ना. वो भी भड़वे कितना टाइम हुआ है देख जरा.
12 बज रहे। नहीं नहीं वो बजने देना। फिर पहला क्या बोल रहा था, 13 मेरा गाड़ी खाली होएगा, 13 हुआ ना। तो तुम लोग आके लगा रहे ना तुम्हारे पार्टी के, हम क्या बोलते कि रुको भाई पहले वो गाडी खाली करके भेजो। फिर हुआ ना अभी। चला मग दोस्तांनो, आमची झाली खाली, तात्याला यायला लय टाइम आहे। हो निकालो आगे का गाडी। खाली गाड़ी किसके? खाली गाड़ी चला मग बाय। लाईक करा, फोन करा, तुम्ही बाहेर निघून फोन करा। तुला इथून निघल्यावर फोन लावतो। निघालो बाई खाली करून एकदाच। तर क्रॉफर्ड मार्केटच्या इथून घुमून जावं लागेल। इथे एवढी जरा साडसाती आहे बघा, कुठंही कसंही घुसाघुशी राहती। तर आपण इथून बाहेर निघू पहिलं। समोरच क्रॉफर्ड मार्केट आहे आपल्या। तर चला मग आता भिवंडीत तर काय 7:30 जाम आहेच, ते जाम क्रॉस करायला आणि टाइम बघू आता किती वेळ लागते काय नाही, भेटू तिथं गेल्यावर। मुंबईहून निघाल्यापासून ते पूर्ण रोड अख्खा मोकळा भेटला। काल्हेर लाईनीनं आलो, काल्हेर पकडून। तर मला जायचं मनी सुरतला आहे बघा, तिथं हे पत्रा जिथं संपलं आहे, हे पत्रा जिथं संपलं आहे ना, तिथून मला लेफ्ट मारायचं। किती गाड्या आहेत मोजून? 3 गाड्या। पुढे एक मोठी गाडी आहे, मध्ये 2, एक 4-7 आणि ही पिकअप आणि माझी गाडी। हे 7:30 मलाच कावर भेटते, मला काय कळणार रे यार। अरे यार असलं मला आवडत नाही यार तुमचं। बघा मला साहेब, मी खरंच सांगूला माई शपथ, मी जर पुण्या दिवशी असं काहीच बोलू शकत नाही तुम्हाला। तुम्ही पटमन मला मध्ये घेऊन गेल्यावर लय आगाव तुम्ही। तर मग काय जावं आता, लेप मारावं, लेप मारून सुखानं गाडी कडला लावावं आपल्या आपल्या जाग्यावरती। आणि सगळ्या पार्टीला आता मी फोन करणार आहे गेल्या गेल्या, भाडे बिडे काही घ्यायचं नाही, कुठलं भाडं मारायचं नाही, सरळ सांगणार आहे। गाडी असली तरी नाही, भाडं असलं तरी फोन करू नका। गाडी तर आहे पण भाडं असलं तरी फोन करू नका। मी चाललो आता घरला जाऊन, टटाड मस्त पडणार आहे। त्या 7:30च्या नादी मी सकाळी 4ला उठलो, 4ला उठून आंघोळ करून यादव हॉटेलपाशी 5 वाजल्यापासून ते 6:30पर्यंत बसलो तिथं। आणि यावलाच 6:30ला आलोच 10 मिनिटात, आलोच 2 मिनिटात। अरे काय बोलावं असल्यावर काय कळत नाही अरे, माझ्याच नशिबात कसं लिवलेले आहेत काय माहिती। ट्रक कशी आहे, ट्रक त्याला विषय बदललो का, म्हणजे ही 7:30 माझ्याच मागं कसं काय लागले मला काय कळणार। तर झाली आहे बघा, म्हणलो का तुम्हाला, एक 2-3 गाड्याचा फरक राहतो। आता या अवलादीला थांबवते, मला मध्ये जायचं साहेब। चला हां बघा साहेब लय भारी माणूस आहे, मला जाऊ दिला। हे काही उरू का याला, उरू का तुला, उरू मी अरे मध्ये तर मग आलो का मध्येच राहते। इतनी खुशी मुझे आज तक नहीं हुई। आज पुरा रोड मला मोकळा भेटलाय भाई। मला माझ्या मध्ये असं 100 कुत्रे पळाले झाले माझ्या मनात, काय सांगावं तुम्हाला। चला मग आता मग झालं भाऊ, आता मी चालला, गाडी लावतो आणि सगळ्याला सांगतो भाई ऑर्डर रहेगा तो भी फोन मत करना, भरके रखने का रहेगा तो भी फोन मत करना, गाडी आहे नाही म्हणायचं, बस झालं। आणि पप्पाला लास्ट विचारायचं कुणाची ऑर्डर आहे का नाही, आता सांगा घरी चालला। तसं तर असल्यावर बी नाही नसल्यावर बी आहे म्हणतात, करू ॲडजस्ट, मी आलो घरला म्हणायचं आता। तर चला मग भेटू भावांनो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये। नमस्कार।